भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड येथे दिनांक 21 एप्रिल रोजी ग्रामपंचायतच्या वरच्या मजल्यावर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अद्याप डीबीटी पोर्टल मार्फत अनुदान प्राप्त झाले नाही अशा लाभार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केले होते। या शिबिरात वयोवृद्ध व निराधार वयस्कर लाभार्थ्यांना वरच्या मजल्यावर चढावे लागत आहे, तर अपंग लोकांना खूप शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाच्या वतीने संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभ न मिळालेल्या लोकांना एकाच वेळी बोलून मोठी गर्दी त्या ठिकाणी करून घेतली। पवनी तहसीलचे नायब तहसीलदार प्रमोद राऊत यांनी सदर कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये आयोजित करून योग्य तरी व्यवस्था न करता व झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले। त्यामुळे पवनी तहसीलदारांचा नियोजनाचा भोंगळ कारभार दिसून येतो, त्याचा फटका सर्वसामान्य गावकऱ्यांना पडत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज जिल्हा क्राइम रिपोर्टर नितीन वरगंटीवार। संबंधित अजून एक लाभार्थी आहे, ते सांगतील। सांगा अजिबाई, काय आहे? आम्हाला चंगा उतराले त्रास होते, तर आम्ही कसा चंगावा आणि कसा घ्यावं पडलो। आम्हाला चंगा उतरायला त्रास होते ना म्हाताऱ्या माणसाला। पायऱ्यावरून चढलं नाही का आपण? मग आपण पायऱ्यावर चढला नाही तर आम्हाला त्रास झाला ना। आता तुमचं काम झालं का? झाला कोटीचा। आता यदि पोवणीच्या नेल गेलं तर पोवणी दिवला आहे म्हणले बापा। झाला म्हणले, नाही घेतलं फार्म घेतलं नाही का? हो, म्हणजे चढा उतरायला आपल्याला त्रास झाला? हो, चढा उतरायला त्रास झाला। बरं, ठीक। कॅम्प आयोजित झाला, तेथील काही लाभार्थी आहेत आपल्याकडे, तर ते आपल्याला जे आम्हाला पाणी नाही मिळला, तिथे प्यायला गेलो तर काहीच नाही मिळला। आणि ते पोलीस लोक बोलायला ते नाही का केला, आमचा काहीच नाही केला। त्या पायऱ्या चढताना आम्हाला तकलीफ होऊन राहिली, खूप गर्दी, ती भयंकर गर्दी आहे तिथं। बसायला सोय होती का? बसाची सोय नाही ना, काही बसाची सोय नाही, बसाची सोय नाही, बसाची सोय नाही तिथं। ताण लागली तर पाणी नाही। पाणी किती वेळ नाही दिला? भेटलेच नाही पाणी, एकही गंधा दिला। अच्छा, तुम्ही आता तुमचं काम झाला का? नाही झालं, वापस चालले? कागद देऊन ठेवलं। आणि पोलीसवाले आले होते, त्यांनी काय केलं? काहीच नाही, तिथे काहीच नाही आहे। सदर लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की इथे पाण्याची सोय नव्हती, बसाची सोय नव्हती, पायऱ्यावरून येण्या जाण्याला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास होत होता।